सर्वप्रथम सर्व महामानवांच्या चरणी वंदन करून आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण योजना 2025 अर्थात व्हीबीजी रामजी या योजनेची अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला माहिती व्हावीत आणि म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं जिल्हास्तरीय पंचसंमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या आनंद उत्साहामध्ये पार पडत आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री आमचे नेते नामदार सन्माननीय भरतजी गोगावले साहेब, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आमचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री, नेहमीच या जिल्ह्याचा संबंध चौफेर विकास व्हावा म्हणून ज्यांची अतिशय चांगली भूमिका या ठिकाणी आहेत असे आदरणीय नामदार सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब, व्यासपीठावर उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी आणि ज्यांनी अनेक दिवस जिल्हा परिषदला आमच्यासोबत काम केलं असे आदरणीय पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय विलासबापू भुमरे, कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमच्या भगिनी आदरणीय संजनाताई जाधव, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी या ठिकाणी आत्ताच आपली भूमिका या ठिकाणी मांडलीत ते आदरणीय रोजगार हमी योजनेचे सचिव सन्माननीय आप्पासाहेबजी धुळास साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय CO ताईत, व्यासपीठावर उपस्थित आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय सभापती बालाजी सोनटक्के साहेब, दुसरे आमच्या सभापती आदरणीय अनिताताई मोटे, सन्माननीय गटनेते राधाकृष्ण बापू पटाडेत, आदरणीय पटवर्धन साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, समोर या ठिकाणी उपस्थित माझे जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सहकारी सदस्य, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, त्यांचे सर्व सहकारी सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमची ही जी काही जिल्हास्तरीय जी काही समिती आहेत या समितीमार्फत अगदी तळागाळापर्यंत जे काही कामकाज या ठिकाणी पोहोचवतात ते असे आमचे सर्व सन्माननीय गटविकास अधिकारी, त्यांचे सर्व क्षेत्रीय अधिकारी, उपस्थित सर्व रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करणारे सर्व प्रभावी अधिकारी, बंधू आणि भगिनींनो, अतिशय छानपैकी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। या देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपण 1 जुलैपासून व्हीबीजी रामजी ही योजना या ठिकाणी आता राबवत आहेत। खऱ्या अर्थानं आत्ताच आदरणीय सचिव महोदय बोलले की संबंध देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे का MRGSमध्ये या राज्याने अत्यंत चांगलं काम केलं आहे। मी सचिव महोदयांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून देईल का साहेब, मुळात रोजगार हमी योजनेचे जे जन्मदाता आहेत ते आपलं महाराष्ट्र राज्य आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो। ज्यावेळेस 1971-72 साली या देशामध्ये आणि या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात दुष्काळ पडला त्यावेळेस आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून अगदी बांधावर जाऊन त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून केलं आणि अत्यंत यशस्वी योजना झाल्यानंतर मला वाटतं या योजनेचा स्वीकार केंद्राने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून आता केंद्राने या योजनेमध्ये परत एकदा बदल केलेले आहेत आणि जवळजवळ 318 कामं आपल्याला आता या व्हीबीजी रामजी योजनेतून या ठिकाणी घ्यायचे आहेत। मी आदरणीय मंत्री महोदय यांना एकच नम्रपणे 2 मिनिटांमध्ये विनंती करणार आहे की अत्यंत चांगलं काम या ठिकाणी होत असताना काही फरक या ठिकाणी DSRच्या बाबतीमध्ये आहेत। आता PWDचा जो काय DSR आहे आणि आपला DSR आहे याच्यामध्ये तफावत राहिलेली आहेत। म्हणजे एक काम जर PWDचा एक कामाचा जर DSR 10 रुपये असेल तर आपला DSR 7 रुपये आहेत। उदाहरण सांगितले मी, म्हणजे असा जर फरक या ठिकाणी राहिला तर मला वाटतं या ठिकाणी पाहिजे त्या गतीनं आपल्याला कामकाज या ठिकाणी करता येणार नाही। म्हणून आदरणीय सचिव साहेब, आपण आमचे हे मुद्दे या ठिकाणी नोट करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आज हा हॉल साहेब पूर्ण 100% भरून गेला असतात, परंतु काही या ठिकाणी आपल्या जुन्या जे काही MRGSच्या योजना आहेत त्याचे कुशल देयके या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहिली। साहेब, जून 2026ला केंद्राकडनं या ठिकाणी जी काही आपल्याला निधी या ठिकाणी प्राप्त झाला त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जे काही आमचे या जिल्ह्यातील शेतकरी आहेत
त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गायगोटे असतील, विहिरी असतील, शेततळे असतील, वृक्ष लागवड असतील, या कुशल कामांचे देयक मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित आहेत. आणि म्हणून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला फक्त 5,75,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित केला गेला. कारण असं दाखवलं का तुमचं जे पोर्टल आहेत त्या पोर्टलमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तांत्रिक बिघाड झाल्यामुळं तुम्हाला फक्त एवढेच पैसे या ठिकाणी वितरित झालेत. साहेब बाकीचे 1-2 उदाहरण जर दिलं तर अहिल्यानगर जिल्ह्याला 24 कोटी रुपये आपण दिलेत, अमरावतीला 38 कोटी रुपये दिलेत, या ठिकाणी जळगावला 36 कोटी रुपये दिलेत, लातूर जिल्हा आमच्यापेक्षा छोटा आहे त्याला 48 कोटी रुपये दिलेत, सोलापूरला 75 कोटी रुपये दिलेत, पालघरला 66 कोटी रुपये दिलेत. बाकीच्या जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कोटीचे कोटी निधी जात असताना हा एवढा मोठा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीतून इतक्या मोठ्या प्रमाणात काम होऊन देखील आम्हाला फक्त 5.6 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी दिला गेलात. आणि म्हणून आपण योजनेचा गवगवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतो. परंतु एकीकडे जर आपण बघितलं तर टेक्निकल बाबी पुढं करून या ठिकाणी आमच्या या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या लाभापासून या ठिकाणी वंचित ठेवलं गेलेले आहेत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट या ठिकाणी आहेत. नसतात 100% पेमेंट जर या ठिकाणी जर आमच्या शेतकरी राजाला मिळालं असतं तर सर हा संपूर्ण हॉल भरून शेतकरी आमचे बाहेर या ठिकाणी राहिले असते. ही सत्य परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून मी आपल्यासमोर या ठिकाणी विशद करत आहेत. अकुशल बाबतीच्या बाबत आपण म्हणतो की 7 दिवसात 8 दिवसात मजुराच्या खात्यावर तुमचं ऑनलाईन पेमेंट जमा होईल. जवळजवळ 4 ते 5 महिन्यापासून या जिल्ह्यामध्ये साहेब अकुशलचे बिलं संपूर्ण प्रलंबित आहेत. अकुशलची 4 ते 5 महिन्यापासून आम्ही ग्राउंड लेवलला ग्रामीण भागात काम करतोय. आणि म्हणून ही सत्य परिस्थिती मी या ठिकाणी आपल्यासमोर सर या ठिकाणी मांडत आहेत. दुसरं दाता एकच आपल्याला अजून एक स्कीमच्या बद्दल मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी रोजगार हमीच्या मार्फत आदरणीय आमचे माजी पालकमंत्री संदीपानजी भुमरे साहेब यांच्यानंतर अत्यंत चांगलं काम करून या ठिकाणी संबंध राज्याला न्याय देत आहेत. आणि म्हणून VBG रामजी योजनेअंतर्गत आमचे आदरणीय शिल्लोचे बिडो या ठिकाणी आहेत. त्यांनी अत्यंत चांगलं एक एस्टिमेट जलतारा नावाचं या ठिकाणी जलतारा स्कीमचं केलेलं आहेत. आपली जी स्कीम आहे ती स्कीम समजा फॉर एक्झाम्पल 1 एकर शेतीमधलं जर आपल्याला उतारानं पाणी एका खड्ड्यात काढायचं आहे तर आपल्या स्कीममध्ये फक्त 4x4x6 असा एक खड्डा घेऊन त्या ठिकाणी ते पाणी मुराव आपली अशी योजना आहेत. आणि त्यातून फक्त 90 दिवस रोजगार निर्मिती होती. जर सर आपण या प्रकारे जर कामकाज केलं तर फक्त 2,500 लिटर पाणी त्या जमिनीत मुरले जाईल आणि जमीन पाहिजे तेवढ्या लवकर वापशावर येणार नाहीत, पेरणी योग्य होणार नाही, लागवडी योग्य होणार नाहीत. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्रपणे या ठिकाणी आपण मंत्री महोदय आहेत, पालकमंत्री महोदय आहेत, आमदार महोदय आहेत, सचिव आहेत, म्हणून माझी विनंती आहे आपण जलतारा कामाचं आकारमान हे 4x4x6च्या ऐवजी सर 100x5 100 लांबी करा, 5 रुंदी करा आणि 6 फूट खोली करा. जर आपण या पद्धतीने जर मान्यता दिली तर याचं अंदाजपत्रक होतं 84,960 रुपये म्हणजे 85,000 रुपये होतं. आणि मनुष्य कामाची निर्मिती जी आहे ती सर जवळजवळ 266 दिवस वाढते. आणि जमिनीमध्ये पाणी 2,500च्या ऐवजी जवळजवळ 85,000 लिटर पाणी त्या जमिनीत मुरलं जाईल. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी राजाला त्या ठिकाणी फायदा होईल. आणि 60-40चा जो रेशो आहे तो पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पाळला जाईल. मला वाटतं या अंदाजपत्रकाला आपण शासनातर्फे जर मान्यता दिली तर 97% अकुशल आणि 3% कुशल, 97% अकुशल आणि 3% कुशल अशा प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अकुशलचं प्रमाण देखील सर या ठिकाणी सचिव साहेब पाळण्यात जाण्यास मदत होणार आहेत. आणि म्हणून आपण याही कामाला एक आगळी वेगळी योजना म्हणून या कामामध्ये आपण बदल करून या ठिकाणी मान्यता द्यावीत अशी विनंती करतो. आणि जाता सर एकच नम्रपणे विनंती आपल्याला करतो की 60-40चा जो रेशो आहे तो रेशो जिल्हा स्तरावर न ठेवता माझी नम्रपणे आपल्याला विनंती आहे की गाव लेवलला ज्या भागामध्ये अकुशलचं काम जादा होतं कदाचित त्याच गावाला आपण कुशलचं काम मंजूर केलं पाहिजेत. नाही जमलं तर फार आपण तालुका स्तरावर 60-40चा रेशो मेंटेन करावा. ज्या तालुक्यामध्ये अकुशलचं काम जास्त होईल त्या तालुक्यात कुशलचे कामं जास्त या ठिकाणी मंजूर केले जावेत. म्हणजे त्याचा कुठल्याही प्रकारचा गैरफायदा बाकी अवांतर इतर ठिकाणी होणार नाहीत. आणि म्हणून आपण हाही मुद्दा या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यावा की कुशल आणि अकुशलचं प्रमाण फार झालं तर गाव लेवलला आणि नाही जमलं तर तालुका लेवलला या ठिकाणी आपण जर ठेवलं तर मला वाटतं या जिल्ह्याबरोबर संबंध राज्यामध्ये या नवीन योजनेतून अत्यंत चांगलं कामकाज होऊन
आमच्या तळागाळातील मजुराला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला कामकाजा उपलब्ध करून देता येईल एवढी भावना व्यक्त करतो. आपण अत्यंत कर्तव्यदक्ष आहात. जवळजवळ 2 दिवसापासून आपण या VBG रामजीच्या योजनेसाठी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहात. मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष या नात्यानं आपलं परत स्वागत करतो आणि कृपया जाता आपल्याला विनंती करतो की ही जे काही बदल आहेत हे बदल ग्राउंड लेवलचे आहेत, फार तळागाळात वाड्या वस्तीवर बांधावरच्या लेवलचे आहेत. म्हणून आपण देखील शेतकरी परिवारातील आहात. ग्रामीण भागातलं आपलं अत्यंत चांगलं नेतृत्व आहेत, मुरलेलं नेतृत्व आहेत आणि ग्रामीण भागात काय पाहिजेत याची जाण आदरणीय मंत्री महोदय आपल्याला आहेत. म्हणून जाता आपल्याला नम्रपणे विनंती करतो की आम्ही सुचवलेले हे जे काही निवेदन आहेत हे स्वीकारून यामध्ये आपण या ठिकाणी बदल करावा एवढीच विनंती करतो. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या जाता या जिल्ह्यामध्ये VBG रामजी योजनेअंतर्गत आमचे आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आहेत, आमचे आदरणीय CO मिन्नू मॅडम आहेत, विभागीय आयुक्त आमचे जी श्रीकांतजी आहेत, ही सर्व मंडळी सर अत्यंत चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये कामकाज करत आहेत. म्हणून ही योजना अत्यंत प्रभावीपणे आगामी काळामध्ये या जिल्ह्यात राबवण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी या ठिकाणी अत्यंत संगनमताने चांगलं काम या ठिकाणी करू असा शब्द आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.